नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. माझ्या चॅनलवरती बऱ्याच रेसिपीज आहेत, व्हेज नॉन व्हेज आणि बरेच प्रकार आहेत. घावणांचे, त्याच्यानंतर भाकरींचे, असे अनेक प्रकारचे रेसिपीज आहेत. त्याची पण प्लेलिस्ट माझ्या चॅनलला आहे. त्याची पण लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यातली एखादी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झाली कमेंट करायला विसरू नका. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आज मी इथे बनवणार आहे शेवयांची खीर. खूप झटपट होते आणि कधीही आपल्याला एखाद्या वेळेला गोड खाण्याची क्रेविंग येते, तर त्यावेळेला अशी साधी सोपी झटपट होणारी रेसिपी जर आपल्या कडे असेल तर आपण पटकन ती करून आणि आपण त्या गोडाची क्रेविंग मिटवू शकतो आणि एन्जॉय करू शकतो. तर इथे आज झटपट होणारी, खूप कमी साहित्यामध्ये होणारी ही आपली खीर आहे. इथे आपल्याला जेवढी खीर बनवायची आहे तेवढ्या शेवया इथे घेतलेल्या आहेत. गव्हाच्या शेवया आहेत आणि इथे घेतलेला आहे मी 4 टीस्पून इथे आहे खारीक खोबरं. ही पावडर आहे केलेली, तुम्ही कुटून घेतली तरी चालेल. खारीक मी इथे घेतलेली आहे आणि खोबरं घेतलेले आहे कुटलेलं. गरजेनुसार इथे तूप घेणार आहे आणि इथे वेलची घेतलेली आहे. 4 साखर घालून याला कुटून घेतलेलं आहे आणि इथे साखर घालून मी खीर बनवणार आहे. तुम्ही गुळ सुद्धा वापरू शकता. तर गोडाच्या चवीप्रमाणे इथे साखर वापरणार आहे मी. चला तर मग आता आपण खीर बनवायला सुरुवात करूया. गरजेनुसार आपण इथे दूध वापरणार आहे. एकीकडे मी दूध गरम करत ठेवलेलं आहे आणि एकीकडे आता आपल्याला शेवया छान भाजून घ्यायच्या आहेत खमंग तुपामध्ये. त्यासाठी मी इथे पातेलं एक गॅसवरती गरम करत ठेवलेलं आहे. इथे आपल्याला घालायचं आहे तूप. तुपाचं प्रमाण तुम्ही जास्त कमी तुमच्या आवडीवर इथे करू शकता. तर मी इथे मोठे 2 चमचे भरून बघा तूप घेतलेलं आहे. तर हे छान मेल्ट झाल्यानंतर आपल्याला इथे शेवया छान याच्यामध्ये व्यवस्थित खमंग कुरकुरीत भाजून घ्यायच्या आहेत. त्याला कलर येतो छान तांबूस कलर, तिथपर्यंत आपल्याला शेवया तुपामध्ये परतवून घ्यायच्या आहेत. तूप आपलं इथे गरम झालेलं आहे. शेवया आपण इथे टाकून घेऊ. न जळू देता आपल्याला शेवया इथे परतवून घ्यायच्या आहेत. छान ते आहे बघा, एक एक शेवया अशी छान कलर येतो आपल्या शेवयांना आणि छान त्या भाजून निघतात. भाजल्यामुळे खमंग तर लागतेच खीर आणि त्रास होत नाही कुठलाच पोटाला. एकदम छान त्या शेवया इथे तुपामध्ये आपण भाजून घेतल्या तर दोन्ही गोष्टी इथे होतात. चवीलाही चांगली लागते आणि पोटालाही त्रास होत नाही. तसं आपण शिजवून घेतोच पण तुपामध्ये परतल्यामुळे छान खमंग आपल्या खीरीचा स्वाद येतो. आपल्या शेवयांचा कलर बघा छान बदललेला आहे. इथेच आपल्याला आता खारीक खोबऱ्याची आपण जे कुटलेली पावडर आहे तर ती आपण इथे मिक्स केली आणि ती पण आपण थोडीशी शेवयांबरोबर इथे परतवून घेऊ. इथे आपल्याला आता दूध घालायचं आहे. इथे आपण दूध घालून घेऊ. इथे बघा जवळजवळ अर्धा लिटर दूध मी इथे वापरणार आहे. पहिलं एवढंच पातेलं भरून मी इथे घेतलेलं आहे आणि आता हे पण दूध मी याच्यामध्ये घालणार आहे. तर तुम्ही खिरीची तुम्हाला कशी घट्ट हवी पातळ हवी त्याप्रमाणे इथे तुम्ही दूध इथे घालून घ्या. थोडीशी इथे मी वेलची घालणार आहे. 4 वेलची मी इथे कुटून घेतलेल्या आहेत आणि गरजेनुसार इथे साखर वापरणार आहे. दीड वाटी मी इथे साखर घातलेली आहे. मोठी 1 वाटी इथे घातलेली आहे. तर गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे ठेवू शकता. आपल्याला छान आता ही खीर उकळवून घ्यायची आहे. इथे खिरीला छान उकळी आलेली आहे. हे बघा आपल्या शेवया भाजून घेतल्यानंतर खूप छान कलर येतो आणि खूप छान ही खीर होते. गव्हाच्या शेवया ह्या मार्केटमध्ये स्पेशली गव्हाच्या शेवया विकत मिळतात. तर ह्या त्याच शेवया आहेत गव्हाच्या. तर घरच्या शेवयांची खीर जर तुम्हाला बनवायची असेल तर तुपामध्ये तळून अशीच घ्यायची आहे. फक्त सर्व प्रोसेस करून दूध वगैरे आधी गरम करून घ्यायचं आहे, साखर दूध, आणि त्यानंतर त्या शेवया जर तुम्ही ह्याच्यामध्ये सोडल्यात तर घरी बनवलेल्या गव्हाच्या शेवयांची खीर पण तुम्ही इथे बनवू शकता. ह्या मी मार्केटमधून आणलेल्या होत्या पण गव्हाच्या शेवया होत्या. तर इथे आपली खीर तयार झालेली आहे. फक्त आपण इथे वापरलेला आहे खारीक खोबऱ्याचा किस. आपण इथे वापरलेलं आहे कुटून घेतलेलं पावडर फॉर्म मधलं आपण इथे खारीक खोबरं वापरलेलं आहे. इथे खिरीला आपली छान उकळी आलेली आहे.
इथे आपण फक्त खारीक खोबरं आणि वेलची इथे घातलेली आहे. अतिशय उत्तम ही खीर लागते. ह्याच पद्धतीने नक्की करून बघा. ड्रायफ्रूट वगैरे काहीही घातलेले नाहीये तरीसे अतिशय स्वादिष्ट ही खीर लागते. हिचा कलरही बघा छान येतो. व्यवस्थित खमंग आपण जर या शेवया भाजल्या तुपामध्ये तर अतिशय छान खमंग खातानाही स्वाद येतो खिरीचा आणि दिसायलाही खिरीचा एकदम कलर छान दिसतो. नक्की करून बघा. गव्हाच्या शेवया आहेत ह्या. मार्केटमध्ये गव्हाच्या शेवया अशा बारीक विकत मिळतात. तर इथे आपली खीर तयार झालेली आहे. आजची खिरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा आणि रेसिपीला लाईक करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.